ठाण्यामध्ये काल शिंदेच्या शिवसेनेची बैठक पार पडली आणि शिंदेच्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये भाजपबद्दल नाराजीचा सूर पाहायला मिळाला अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपसोबत येत नसल्यानं सेनेचाही एकला चलो रेचा नारा अशी सूत्रांची माहिती। टेंभी नाका परिसरात शिंदेच्या शिवसेनेची बैठक पार पडली। बैठकीमध्ये अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना या पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। ठाण्यामध्ये दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरण्यास आता सुरुवात झाली आहे। ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, 2 दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांचं विधान। ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागांमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपचं आज मार्गदर्शन शिबिर होत आहे। शिबिराच्या एक दिवस आधी ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक। शिवसेनेच्या बैठकीमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर उमटलाय। शिवसेनेच्या माजी नगरसेवकांकडून होत असलेल्या विकास कामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत। अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून आगामी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी बैठकीमध्ये करण्यात आली। अनेक स्वराज्याच्या निवडणुका पाहता आता भाजप पक्ष देखील मोठ्या कामाला लागलेला आहे। ठाण्यामध्ये देखील पाहिलं तर आता आज देखील इच्छुकांचे जे ते अर्ज देखील भरले जाणार आहे, त्यामुळे अनेक इच्छुक देखील या ठिकाणी आपले अर्ज भरून येणाऱ्या काळात आता उमेदवारीसाठी उभे राहणार आहे। मात्र त्यांची पूर्ण पडताळणी देखील केली जाणार आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये युतीमध्ये कुठेतरी खिंडार पडलं का, प्रत्येकजण जो येतो बोलताना सोबत घेऊन जाणार का नाही, सोबत घेऊन नाही गेलं तर सोबळाची भाषा देखील केली जाते। मात्र सध्या तरी आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केळकर जोडले गेलेले। सर, आत्ताच उदय सामंत म्हणाले की काही लोकांनी उंची पाहून बोलावं युती संदर्भात, का वाटतं येणाऱ्या काळात उंची आणि कोणाची उंची कशाप्रकारे दिसेल आणि या महापालिकेत कोणाची ताकद दिसेल? खरं म्हणजे उंची बिंचीचा विषय काढण्याचं काहीच कारण नाही। महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत, ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्याच्याप्रमाणे त्या निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तयार केलं जातं। मात्र या वातावरणात पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून स्वबळाचा नारा दिला जातोय। काल देखील एक बैठक शिवसेनेची झाली, त्याच्यामध्ये सांगितलं की कुठेतरी भाजप पक्ष हे कुठेतरी ढवळाढवळ करतं, त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर एकला चलोचा नारा देखील ते देतात, त्यामुळे युतीमध्ये कुठेतरी आता येणाऱ्या काळात खिंडार पडू शकतात। तुमच्या देखील आता आज चाचपणी होणार आहे? नाही, खिंडारचा विषय नाही आहे, लोकसभेमध्ये आहे, विधानसभेमध्ये आहे। खरं म्हणजे कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी, त्याच्या हक्कासाठी, त्याच्या न्यायासाठी जगात कुठेही आम्ही जाऊ, त्याचा अर्थ तो ढवळाढवळ केला जातं असं होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हे करणं हे आमचं परम कर्तव्य देखील आहे। शेवटी ही संघटना जी आहे ही 18 कोटी सदस्य असलेली जगातली नंबर 1 ची संघटना आहे आणि त्याच्यामुळे हा ढवळाढवळ वगैरेचा विषय नसून कार्यकर्त्याचा सन्मान, त्याला न्याय, त्याचं संघटन आणि त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा ही भारतीय जनता पार्टीची 365 दिवस भूमिका राहिलेली आहे। मात्र या 365 मध्ये पाहिलं तर अनेक कामं जे ते भाजपकडनं केली गेली आहे, त्यामुळे पाहिलं तर 131 नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये। बघा, महायुती म्हणून लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, नागरिकांसमोर जाताना ठाणे महानगरपालिका म्हणून युती म्हणून लढावं। जी राज्यात युती आहे ही आमची इच्छा आहे, पण समोरच्या कोणाची जर इच्छा नसेल तर गेले 10 वर्ष काही त्याच्या अगोदरपासून आम्ही वेगवेगळे लढतोय आणि या महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आणतोय। त्यामुळे आमची सुद्धा प्रत्येक वॉर्डामध्ये तयारी आहे, परंतु राज्यातील जे युतीचे नेते निर्णय घेतील त्या निर्णयाचं पालन करणं हे आम्ही आमचं काम समजतो। हे बघा, वर्षानुवर्ष काही नगर